नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे शहर एकेकाळी आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जात होते। त्याचं कारण म्हणजे इथली वाळूज बजाजनगर MIDC। आता आपण वाळूज बजाजनगर MIDC मधील एका अशा हटके हॉटेलमध्ये आलेलो आहोत की ज्या ठिकाणी असंख्य कामगार आणि कंपनीचे अधिकारी खास जेवण करण्यासाठी येतात। या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथले सर्व घरचे मेंबर स्वयंपाक बनवतात आणि अस्सल पद्धतीने हे स्वयंपाक बनवण्याची त्यांची पद्धत आहे। तर आपण आता या हॉटेलमध्ये आलेलो आहे। हॉटेलचं नाव आहे हॉटेल जगदंबा। मित्रांनो, या हॉटेलमध्ये आपण ते घरचे जे मेंबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की हे कसं तुम्ही हॉटेलचं मॅनेजमेंट करता आणि याचं नेमकी लोकप्रिय होण्याचं कारण काय आहे। तर आपण आता थेट त्यांच्या किचनमध्ये जाऊन हॉटेलचे ज्या मालकीण आहेत त्यांच्याशी संवाद साधू आणि या हॉटेलचं रहस्य जाणून घेऊ। चला। तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये सर्व घरचे मेंबर काम करतात। ताई आहेत, आजीसुद्धा इथे भाकरी करत आहे। तर आपण आता या हॉटेलमधलं जिभेवर जी चव रेंगाळत राहते या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्याचं नेमकं रहस्य काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई, आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा। प्रतिमा चंद्रशेखर काळम पाटील। मित्रांनो, या ताई आणि यांचं कुटुंब पूर्ण 20 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये आहे। त्यांचं 18 वर्षे त्यांनी व्हेज हॉटेल होतं। आता साधारण 4 ते 5 वर्षापासून ते नॉन व्हेज हॉटेल त्यांनी सुरू केलं आहे। तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ की ती ही रेसिपी कशी बनवतात, त्यांना किती रविवारी आणि इतर दिवशी त्यांना किती मटण लागतं। आपल्याकडे रविवारी किती मटण लागतं? 25 ते 30 किलो लागते आता मला। 25 ते 30 किलो लागतं। आणि घरातले किती मेंबर तुम्ही इथे काम करता? 3 मेंबर आहोत। हे जे मसाले हे तुम्ही कसे बनवतात? घरी भाजून चुलीवर भाजून म्हणजे बनवतात आणि बनवतात सगळं गावरान म्हणजे काळ्या तिखट काळा मसाला बनवतो ना घरीच। मसाला साधारण किती लागतो? तर 25 ते 30 किलो बनवतात। ते 3 महिने जातो। 3 महिने। आता हे काय तयार होतं? हे मटण उकड, चिकन उकड, भाजी बनवते। ती भाजी बनते। आता ही मटण उकड तयार केल्यानंतर थाळी बनवण्याची प्रोसेस कशी, म्हणजे इथून पुढे कशी होईल तयार? ते फ्राय करायचे, मटण फ्राय करायचं, भाजी भाजी ती तयार होते, थाळी तयार होते। आपल्याला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? चांगला आहे, सगळं चांगलं आहे म्हणतात। असं घरी जेवल्यासारखं वाटतं म्हणते सगळेजण। तर मित्रांनो, तुम्हाला अजून आम्ही हॉटेलमध्ये काय काय मिळतं त्याचं थोडक्यात माहिती देणार आहोत। ती थाळी कशी आहे, थाळीची किंमत किती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच मी दाखवणार आहे। तर तुम्ही एकदा वाळूज MIDC मधील हॉटेल जगदंबा या ठिकाणी याचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला खाली स्क्रोलिंगमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे। तुम्ही इथे या, इथल्या हॉटेलचा जो वेगवेगळे पदार्थ आहेत नॉनव्हेजचे त्याचा तुम्ही आनंद घ्या। माझं नाव कैलास वाघ। मी जवळपास 1-1.5 वर्षापासून इथं येतो। क्वालिटी एकदम जबरदस्त आहे, चव पण चांगली आहे। घरगुती मसाला असल्यामुळं भाजी व्यवस्थित टकाटक लागते। त्याच्यामुळं 1-1.5 वर्षापासून मी इथे जेवायला येतो। स्पेशल थाळी येतो। त्याच्यात अंडं राहतं, एक प्लेट राहते, फ्राय राहतं, सूप राहतं, कांदा लिंबू सगळं व्यवस्थित, भात वगैरे असतो। जगदंबा हॉटेल जर नाव जर घेतलं, एकदा जर जेवला माणूस दुसऱ्या वेळेस तो कुठं जाऊ शकत नाही। एकच नंबर क्वालिटी।